कोल्हापुरात लक्ष्मीपुरी बाजारपेठेचं प्रवेशद्वार म्हणजे घाणीचं दर्शन देणारं दृश्य झालंय। 2 महिन्यांपूर्वी स्वच्छ झालेला हा परिसर पुन्हा गलिच्छतेच्या विळख्यात सापडलाय। पर्यटकांनाही या दुर्दशेचं ओंगळवानं दर्शन घडतंय, पण प्रशासनानं मात्र पुन्हा एकदा गांधारीची भूमिका घेतली आहे। कोल्हापूर शहरात लक्ष्मीपुरी बाजारपेठ एक मध्यवर्ती आणि प्रचंड वर्दळीचे ठिकाण, परंतु सध्या या परिसरात प्रवेश करताच नागरिक आणि पर्यटकांना घाणीचं दुर्गंधीयुक्त वातावरण पाहायला मिळतंय। परमाळे सायकल कंपनी समोरील हा परिसर 2 महिन्यांपूर्वी समाजमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या निवेदनानंतर महापालिकेने एकदा तरी स्वच्छ केला होता। आरोग्य विभागानेही त्यावेळी तत्काळ कारवाई करत परिसर स्वच्छ केला होता, पण ते केवळ काही दिवसांपुरतं होतं, कारण आज पुन्हा इथे सांडपाणी रस्त्यावर वाहतंय आणि फळभाजी विक्रेत्यांच्या बेपर्वाईमुळे कचऱ्याचे ढीग तिथेच टाकले जात आहेत। या सगळ्याचा परिणाम म्हणजे परिसराचा बकाल आणि गलिच्छ स्वरूप आलंय। कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांनाही या दुर्गंधीचा सामना करावा लागतोय आणि कोल्हापूरची स्वच्छ प्रतिमा धुळीस जात आहे। या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। समाजमन संस्थेचे अध्यक्ष महेश गावडे आणि सचिव बाळासाहेब उबाळे यांनी महापालिकेला पुन्हा निवेदन सादर करून स्वच्छतेची मागणी केली आहे। त्याचप्रमाणे या गलिच्छतेला कारणीभूत असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे।